नेमकी कशी बाजू जी आहे ती मांडलेली आहे ते आपण बघूया। त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता। तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बघा ह्या गोष्टी आहेत ना, आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही। मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला आहे, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय। आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दा नाही। त्यांच्या त्या संस्थेला किंवा त्यांच्या त्या ह्याला पाणी पुरवण्यासाठी देखील शासन आदेश निघाला होता। त्यांचे अजून काही लोकांशी जवळीक आहे असं वाटतंय का? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील की ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली। तर खरातच्या संस्थेला दिलेल्या पाण्याच्या परवानगी संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले आणि आताच्या महायुती सरकारमधले मंत्री छगन भुजबळ हे नेमकं काय म्हणतायत तेही बघूया। शक्य असेल आणि पाणी असेल आणि तुम्ही जर मागितलं तर देतात ना परवानगी। आपल्याला काय माहिती की हा मनुष्य काय करतोय, कुणाने आपण पाणी मागितलं त्याला देतो। आता तो बाहेर काय त्याचा उद्योग धंदा आहे ते अधिकारी काय त्यांना माहिती आहे, नियमात बसला असेल त्यांनी दिलं असेल। आणि या खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। कालच त्यांनी तो राजीनामा दिला आणि त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि यावर त्यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी उत्तर देताना त्या पाहायला मिळाल्या। मात्र या सगळ्या संदर्भात काही गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। तंत्रमंत्र करताना सोमवती अमावस्येला चाकणकरांनी अनामिका कापून घेतली होती असा गंभीर आरोप केला होता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी। त्यावर आपल्या फोटोंच्या तारखेची खाडाखोड करून खोटी माहिती पसरवल्यानं अंधारेंना नोटीस पाठवण्याचा इशारा चाकणकरांनी दिला होता। मात्र माझाच्या रियालिटी चेकमध्ये 9 आणि 12 सप्टेंबरला चाकणकरांनी अपलोड केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या बोटाला जखम दिसून येते, त्यामुळे अंधारेंचा दावा खरा असल्याचं दिसून येतंय। तर या सगळ्या संदर्भात काल रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यावर माध्यमांशी संवाद साधलेला होता। तर त्यावेळी सुषमा अंधारे आणि रुपाली चाकणकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय काय मुद्दे आपण मांडलेले आहेत